ओम श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. आजचा हा संदेश विशेषतः त्या सर्व भक्तांसाठी आहे जे आर्थिक अडचणींमुळे चिंतेत आहेत, कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले आहेत, व्यवसायात नुकसान सहन करत आहेत किंवा नोकरीमध्ये अपेक्षित यश मिळत नसल्यामुळे निराश झाले आहेत. भक्तांनो, जीवनात पैसा महत्त्वाचा आहेच, परंतु पैसा हेच सर्वस्व नाही. पैसा हा जीवन जगण्याचे साधन आहे, साध्य नाही. अनेक वेळा आपण पाहतो की खूप मेहनत करूनही पैसा काही टिकत नाही, उत्पन्न वाढत नाही किंवा अचानक खर्च वाढतात. अशा वेळी मनात प्रश्न निर्माण होतो की देव माझी परीक्षा का घेत आहे. स्वामी समर्थ सांगतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आर्थिक संकट हे कायमस्वरूपी नसतं. जसा अंधार कितीही गडद असला तरी सूर्योदयाला थांबवू शकत नाही, अगदी तसंच तुमच्या आयुष्यातील कठीण काळही कायमचा राहणार नाही किंवा तुमच्या योग्य वेळेची तो आयुष्यभर वाट पाहणार नाही. स्वामी म्हणतात की धनप्राप्ती करण्यासाठी फक्त प्रार्थना पुरेसी नसती हो, त्यासाठी योग्य विचार, योग्य कृती आणि योग्य संस्कार आवश्यक असतात. अनेक लोक दिवसातून अनेक वेळा देवाचे नाव घेतात, नामस्मरण करतात, पण व्यवहारात मात्र प्रामाणिकपणा नसतो. अशा व्यक्तींना धनाची प्राप्ती झाली तरी ते धन जास्त दिवस काही टिकत नाही. स्वामी समर्थांचा पहिला संदेश आहे की प्रामाणिकपणा कधीही सोडू नका. जो मनुष्य सत्याचा मार्ग धरतो त्याच्यावर स्वामींची कृपा लवकर होते. फसवणूक, खोटेपणा, दुसऱ्यांचे नुकसान करून मिळवलेला पैसा काही काळ आनंद देतो, पण शेवटी मात्र त्यामुळे दुःखच देतो. दुसरा संदेश स्वामींचा खरंच खूप मनाला भारावून टाकणार आहे. तो म्हणजे स्वामी म्हणतात की मेहनतीला पर्याय नाही. काही लोक चमत्काराच्या प्रतीक्षेत असतात. स्वामींची भक्ती करा, पण कर्म करायला विसरू नका. शेतकरी बी पेरल्याशिवाय पीक येत नाही, त्याचप्रमाणे प्रयत्न केल्याशिवाय आर्थिक प्रगती देखील होत नाही. स्वामी म्हणतात की प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो. अनेकदा आपण अपयशामुळे खचून जातो आणि प्रयत्न करणेच बंद करतो, परंतु यश मिळवणारे लोक अपयशातून शिकतात आणि पुन्हा उभे राहतात. जर तुमच्या व्यवसायात नुकसान होत असेल किंवा तुम्हाला तुमच्या व्यवसायातून नफा भेटत नसेल तर घाबरू नका. शांत मनाने चुका शोधा. खर्च कुठे वाढतो आहे, ग्राहक का कमी होत आहेत, गुणवत्ता कुठे कमी पडते आहे, याचा सर्व विचार तुम्ही व्यवस्थित करा. स्वामींच्या नावाने नवीन सुरुवात करा. जर तुम्ही नोकरी करत असाल आणि पगार कमी वाटत असेल तर स्वतःच्या कौशल्यांमध्ये वाढ करा. नवीन ज्ञान मिळवा, नवीन गोष्टी शिका. स्वामी मेहनती व्यक्तींच्या प्रयत्नांना नक्कीच यश देतात. भक्तांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की पैशांबद्दल नेहमी नकारात्मक बोलू नका. माझे नशीब खराब आहे, माझ्याकडे कधीच पैसा टिकत नाही, माझी परिस्थिती बदलणार नाही, असे शब्द तुम्ही जर वारंवार बोलल्याने मन नकारात्मक होतं. त्याऐवजी असे म्हणा की स्वामींच्या कृपेने माझी परिस्थिती खरंच सुधारत आहे. स्वामी मला योग्य मार्ग दाखवत आहेत किंवा मी मेहनत करतो आहे आणि यश माझ्याकडे येत आहे. शब्दांमध्ये खूप शक्ती असते. जर तुम्ही सकारात्मक विचार करत राहिलात तर तुमच्या आयुष्यामध्ये सहजच पॉझिटिव्हिटी येऊ शकते. सकारात्मक विचार सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. स्वामी समर्थ सांगतात की दान करण्याची सवय लावा. दान म्हणजे फक्त मोठी रक्कम देणे नाही, आपल्या क्षमतेनुसार केलेले मदतही दानच असते. भुकेलेला अन्न, गरजूंना कपडे, विद्यार्थ्यांना पुस्तके किंवा एखाद्याला दिलेला आधारही दान असतो. दानामुळे अहंकार कमी होतो आणि मन शुद्ध होतं. शुद्ध मनामध्ये समृद्धी आकर्षित करण्याची शक्ती असते. आर्थिक अडचणीचे आणखी एक कारण म्हणजे अनावश्यक खर्च. अनेक वेळा आपण गरज नसल्याने वस्तूंवर पैसे खर्च करत राहतो. नंतर आवश्यक कामासाठी पैसे कमी पडतात. स्वामींचा पुढचा संदेश आहे. स्वामी म्हणतात की पैशांचा आदर करा. जसा आपण अन्न वाया घालवत नाही, अगदी तसाच पैसा देखील वाया घालवू नका. प्रत्येक रुपयाचा योग्य उपयोग करा. बचतीची सवय लावा. लहान बचतही भविष्यात मोठा आधार बनू शकते. भक्तांनो, काही लोक दुसऱ्यांच्या यशाची हेवा करतात, परंतु हेवा केल्याने स्वतःची प्रगती थांबते. दुसऱ्यांच्या यशातून प्रेरणा घ्या. त्यांच्या मेहनतीला आदर करा आणि मीही त्याच्यासारखीच मेहनत करील असा विचार करा. स्वामी समर्थ सांगतात की जेव्हा दुसऱ्याच्या यशामुळे आनंद वाटतो तेव्हा विश्व तुमच्यासाठी देखील नवीन संधी निर्माण करत असतं.
सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी स्वामींचे नामस्मरण नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हे नाम मनात शांत करते, चिंता कमी करते आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढवते. मित्रांनो, लक्षात ठेवा, आर्थिक समृद्धी ही फक्त पैशात नसते, तर चांगले आरोग्य, आनंदी कुटुंब, मानसिक शांती आणि चांगले संबंध हे देखील खरे धन आहे. अनेक श्रीमंत लोकांकडे पैसा असतो, पण मनशांती नसते, तर काही सामान्य लोक आनंदी आणि समाधानी जीवन जगत असतात. त्यामुळे पैशांसोबत समाधानही आवश्यक आहे. जर आज तुम्ही आर्थिक संकटातून जात असाल तर निराश होऊ नका. कदाचित स्वामी तुम्हाला अधिक मजबूत बनवत असतील. मित्रांनो, आत्तापर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व स्वामींचे भक्त असाल तर श्री स्वामी समर्थ असं टाईप करा. आणि तुम्हाला जर स्वामी परिवाराचा भाग बनायचं असेल तर मी खाली जॉईन बटन दिलेलं आहे, त्या जॉईन बटनवर नक्कीच क्लिक करा. स्वामी भक्तांनो, प्रत्येक कठीण काळ काहीतरी शिकवून जातो. स्वामींच्या चरणी विश्वास ठेवा, तुमचे प्रयत्न सुरू ठेवा आणि प्रामाणिकपणा जपा. सकारात्मक विचार ठेवा, बचत करा, दान करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात की अशक्यही शक्य करतील स्वामी. स्वामी भक्तांनो, आज तुमची परिस्थिती कशीही असो, उद्या ती बदलू शकते, कारण स्वामींची कृपा आणि तुमचे प्रयत्न यांचे एकत्रित सामर्थ्य कोणतेही संकट दूर करू शकते. चला, शेवटी सर्वजण एकत्र स्वामींचा जप करूयात. ओम श्री स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, खरंच स्वामींच्या या जपामध्ये अमूल्य ताकद आहे. स्वामी महाराज आपल्या सर्व भक्तांच्या जीवनातील आर्थिक अडचणी दूर करो, सुख, समृद्धी, समाधान प्रदान करो आणि प्रत्येकाच्या घरात आनंद, समाधान व भरभराट नांदो, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि उद्याचा असाच आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.